नमस्कार मंडळी, मी संस्कृती थोरात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, आज आहे 28 सप्टेंबर संडे आणि आज खूप जास्त जोरात पाऊस चालू आहे नाशिकला आणि सुरगाणालाही खूप जोरात पाऊस आहे आणि काल रात्रीपासून खूप पाऊस येतोय। तर नाशिकला रेड अलर्ट पण दिलाय आज। तर गंगेलाही पूर आलाय। तर आज काय असं व्लॉगिंग वगैरे करायचं काही असं विचार नव्हता, पण म्हटलं चला आज तुम्हालाही पूर दाखवूया की किती पाणी वाढलंय गंगेला। सो तुम्हाला दाखवते मी ते। सो चला आपण जाऊन बघूया। तर मंडळी, आता कुठेतरी थोडाफार पाऊस कमी झाला आहे। तर कंटिन्युअसली जोरात पाऊस होता आणि मला बरेच लोक पूर बघायला पण येऊन राहिले। मी दादासोबत आले पूर बघायला। तेवढी गर्दी आहे, बापरे। हो ना, नुकसान किती बिचाऱ्यांचं। मी इथे गाडी लावून दिली आहे आणि आम्ही आता पायी चाललो बिकॉज इथे पुलावर खूप ट्रॅफिक जाम आहे आणि आता खालचे गंगेवरती जाण्याचे रस्ते पण सगळे बंद केले आहेत। खूप लांब लांबून लोक पूर बघायला येतात। केंद्र ना, बापरे, एवढं पाणी वाढलं। जास्त पाणी वाढलंय। मला वाटलं होतं एवढं नसेल, नॉर्मली असेल, पण खूप जास्त पाणी वाढलंय। तुम्ही बघू शकतात। हो ना, सगळं गेलंय। तर जो राम सेतू पूल आहे तो सुद्धा पूर्ण गेला आहे। त्याचं पूर्ण जे साईडला जे लावलेलं होतं ते सुद्धा सगळं गेलं आहे आणि तुम्ही तिकडे त्या पाण्याच्या लाटाही बघू शकता किती जोरात येत आहे। इथे बघू शकता तुम्ही इथे किती जोरात पाण्याच्या लाटा पण येत आहेत समोरून। आणि आजचा व्लॉग तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये मी दाखवलं की मी सँडरच्या देवीला गेली होती। तर तिथे सुद्धा पूर्ण पाणी देवीच्या इथे पूर्ण पाणी झालंय। बापरे, हे केंद्र पण पूर्ण पाण्याखाली गेलंय पूर्ण। दुईतोंडा हनुमान होता तो पण दिसत नाही, तो पण पुढलाय पूर्ण। पुढून बघूया, दिसत असेल तर तुम्हाला दाखवते मी। तर दिसत तर नाहीये आणि असं म्हटलं जातं की जेव्हा तो हनुमान बुडतो पूर्ण त्यावेळेला पूर येतो असं। तर दिसत तर नाही येतो आता। बघू शकतात किती जास्त प्रमाणात पाणी सोडलं, किती घाण पाणी आहे। तर तुम्ही ह्या साईडलाही बघू शकतात की किती पाणी साचलंय, म्हणजे जाते वाहतंय पाणी पुढे। ते खंडेरावाचं मंदिर पण होतं ते पण पूर्ण पाण्याखाली आहे। भांडी बाजार पण आहे, सराफ बाजार। तर तिथेही पाणी आहे, तिकडे पूर्ण पाणी घुसलंय आणि इकडे सरदार चौक पण आहे, तिकडेही पाणी असेल पूर्ण। आणि त्याच्याच त्या साईडला बॅक साईडला जिकडे ती बिल्डिंग दिसते त्याच्या त्याच बाजूलाच्या साईडला कपालेश्वर मंदिर पण आहे। तर तिथेही पूर्ण कपालेश्वर मंदिराच्या 3ऱ्या-4थ्या पायरीपर्यंत पाणी आलंय। कदाचित आता वाढलं पण असेल। अचानकच रात्रीतून पाऊस आला
पाणी पूर आलं आहे आणि यात खूप लोकांचं नुकसान पण होतं बिकॉज देवी मंदिर आहे तिथे बऱ्याच लोकांचे दुकानं पण असतात नारळाचे वगैरे ओटीचे वगैरे त्यांचे खूप नुकसान आहे फुलाचे दुकानं असतात तिथे त्यांचे खूप नुकसान असतं आता आणि कपालेश्वर मंदिराच्या इथे पाणी येतात आपण तिकडून बघूया आणि आता पाऊस पण स्टार्ट झाला आहे तर बघूया आपण जर पॉसिबल झालं तिकडून तुम्हाला दाखवतेच मी इकडे आता खूप गर्दी होते आणि पाऊसही येतोय मंडळी तुम्हाला मगाशी बोलली मी की सांडाच्या देवीच्या इथले जे दुकानं आहेत ते सगळे इकडे त्यांनी सरदार चौकमध्ये आणले आहेत आणि किती नुकसान आहे बिचाऱ्यांचं आताच त्यांचं देवीच्या सीझनमध्ये असं नवरात्रात त्यांचा जो हे असतो धंदा असतो आणि आज सगळे दुकानं त्यांना तिथून काढावे लागले बिकॉज पाण्याची पातळी खूप जास्त प्रमाणात वाढली आहे त्यामुळे तुम्ही बघू शकतात इथे देवीचं मंदिर पण आहे आणि इथे हे जे दिसतं हे देवीचं मंदिर आहे पाणी वाढलंय तुम्ही बघू शकतात की सारं नुकसान आहे आज त्यांना सगळं असं इथे बाहेर काढून ठेवावं लागलं तर इथून सगळे पाणी इथले सगळे जेवढे पण दुकानं आहे किंवा ज्यांचे घरं आहेत ते सगळं त्यांचं इथून शिफ्ट करून घेतात बिकॉज आज त्यांनी सगळ्यांना सांगितलं की पाण्याची पातळी अजून वाढू शकते त्यामुळे सगळ्यांना दुकानं आवरायला लावले इथून काय दुकान हो बापरे थोडं पाणी आहे किती नुकसान किती आहे तर मंडळी आता 5 मिनिटापूर्वी तुम्ही दाखवला आणि आता परत 5 मिनिट अजून पाणी वाढलंय आणि आता देवीच्या कमरेपर्यंत पाणी आहे सांड्याची देवी जी तुम्हाला दाखवते त्याच्या कमरेपर्यंत पाणी आलंय आता मग अशी पाणी एवढं नव्हतं पण आता पाणी अजून वाढलंय आता इकडून आम्ही चाललोय कपालेश्वर मंदिराच्या इथे बघू शकतात बाप रे इकडे सगळे जेवढे पण दुकानं आहेत ते सगळे आवरतायत ते सगळं रिकामं करतायत जेणेकरून नुकसान नको व्हायला आता आम्ही आलो आहे कपालेश्वर मंदिराच्या साईडचा इकडचा दरवाजा आहे त्या साईडला आहे आम्ही आणि इथे सुद्धा तुम्ही बघू शकता इथपर्यंत पाणी आलं आहे बापरे हां पांडे मिठाईचं पण पूर्ण गेलं आहे दुकान बापरे किती नुकसान असतं ना आता आणि हे रात्रीतून पाणी म्हणजे असं माहिती पण नव्हतं तर आता आम्ही कपालेश्वर मंदिराच्या फ्रंट साईडला आहे आणि तुम्ही इकडे बघू शकतात की किती पाणी आहे तुम्हाला मी मगाशी दाखवलं की पांडे मिठाई तर पांडे मिठाईच्या आतमध्ये पाणी आहे म्हणजे बाप रे काय नुकसान आहे आज त्यांचं आणि रामकुंडावर पण एवढं पाणी असल्यामुळे त्यांना हस्ती विसर्जन इथून करावी लागली ते बघ ना हस्ती विसर्जन इथून करतायत
पण पूर्णपणे पाणी आहे, पूर्ण पाणी भरलं आहे, त्यामुळे इथूनच ते विसर्जन करावे लागते. बापरे. हा इकडून कपालेश्वरला जायचा रस्ता आहे, त्याच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पायरीपर्यंत पाणी आलं आहे. गंगेवरती फुलं वगैरे ठेवतात किंवा मग कोणी आले बाहेर गावचे टुरिस्ट लोक त्यांना जे फुलं वगैरे देतात ते काम आता इथून चालू आहे. इथूनच घेऊन ते इथूनच पाणी वगैरे जल वगैरे वाहू शकतात किंवा मग डुबकी वगैरे मारतात, इथूनच मारू शकतात. ते बघा हे चालले आहेत. आणि इथपर्यंतच होतं, त्यानंतर ते वाढून इथपर्यंत आलं आणि त्यानंतर ते डायरेक्ट इथपर्यंत आलं आणि मग अशी इथपर्यंत पाणी होतं. बापरे, खूप पाणी वाढतंय. चला जायचं. हे जे टुरिस्ट लोक आहेत जे बाहेर गावावरून आलेले आहेत ते आले तिथे. तर कपालेश्वर मंदिराच्या इथून आम्ही निघालो आणि आता आम्ही आलो आहे व्हिक्टोरिया पुलावर. तर व्हिक्टोरिया पुलावर पण खूप प्रचंड गर्दी आहे पूर बघण्यासाठी आणि ट्रॅफिकही खूप जाम आहे. तर मंडळी तुम्हाला मगाशी बोलले होते की मारुती पूर्ण बुडाला आहे. तर मारुतीचं थोडंसं वरचं जे टोक आहे ते दिसतंय अजून पण. तुम्हाला झूम करून दाखवते. थोडंसं दिसतंय, थोडंसं वरचं टोक दिसतंय. ऑलमोस्ट ते पण बुडेलच थोड्या वेळात. पाण्याचं प्रमाण अजून वाढलं आहे खूप जास्त. हे आहे सांड्यावरच्या देवीचं एक कळस दिसतोय सांड्यावरच्या देवीचा. आणि खूप जास्त गर्दी आहे इथे, खूप खूप म्हणजे बापरे, उभं राहायला सुद्धा जागा नाही आहे. Later that same evening. मंडळी मी रेडी वगैरे झाले आणि आज सोसायटी ठरलं होतं की सगळ्यांनी वन पीस वगैरे किंवा अनारकली पॅटर्न्स वगैरे घालायचं होतं. सो माझ्याकडे अनारकली होतं तर मी ड्रेस घातलाय आणि मी कशी दिसते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि त्याचबरोबर मी नेल्स लावले जे मी तुम्हाला काल ब्लॉग मध्ये दाखवले पण होते प्रेस ऑन सेट्स, तर ते मी आज लावले पण आहेत. कसे दिसत आहेत ते. आणि आता आपण जाऊया गरबा खेळायला खाली आणि तुम्हाला दाखवते मी गरबा कसा खेळते. वेगवेगळे नवीन नवीन स्टेप्स पण येतात मला ना आद्या. सो आद्याने पण चनिया चोली घातलंय ना आद्या. सो चला.